पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 तर्फा 21,413 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती चालू आहे। फॉर्म भरणे 10 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरणे शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये लेखी परीक्षा नहीं है, ग्राउंड ने इंटरव्ह्यूचा काही आहे नाही, यामध्ये उंचीची काही अट नाही। तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे। 10वीच्या टक्क्यावर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। सरकारी नोकरी तुम्हाला 10वीच्या पर्सेंटेजवर या भेटणार आहे। ठीक आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्यांचा कट ऑफ जे विद्यार्थी मिळवणं खूप कमी जाणार आहे याबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे, कारण की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 आणि साइड सुद्धा आता खूप स्लो या ठिकाणी चालत आहे, एक लक्षात ठेवा। आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ खूप कमी जाणार आहे याबद्दलच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की तुम्हाला किती पर्यंत पर्सेंटेज या ठिकाणी आहे 100 पैकी। ठीक आहे, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती या ठिकाणी चालू आहे। 21,413 जागांसाठी ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर मोबाईल मधूनच फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना आपल्याला एका डिव्हिजन मध्ये सर्व आपल्याला जे प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचा एक लक्षात ठेवा, जेवढ्या जागा आहे तेवढ्या जागेवर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष ठेवण्यात आला आहे। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरू शकता, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे, फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले, एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला या ठिकाणी ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये बीपीएमचं जे पद आहे यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत पगार तुम्हाला भेटणार आहे आणि जे एबीपीएम आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यामध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। डाक सेवकचं पद आहे, डाक सेवक मध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। ठीक आहे, तर सरकारी नोकरी किती काय म्हटलं तर गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती। ठीक आहे, तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा तुमची नसणार आहे, ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू नाही आहे। तर 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये झालं, एक लक्षात ठेवा। आणि जेव्हा 2022 ची भरती होती विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची 2022 ची जे भरती निघाली होती 2022 ला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची, तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो खूप कमी कडाप त्या ठिकाणी गेलेला होता। म्हणजे ज्यांना यूआर कॅटेगरीचे असाल तर जवळपास 55% सुद्धा मुलांचं सिलेक्शन झालं होतं 2022 ला। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचं सुद्धा 55 ते 60% सिलेक्शन झालं होतं 2022 ला। शेवटल्या लिस्टमध्ये एसटी कॅटेगरीच्या मुलांचं सुद्धा जे सिलेक्शन 50 की 51 वर सिलेक्शन झालं होतं 2022 च्या भरतीमध्ये। एवढा कडाप कमी जे विद्यार्थी मित्रांनो 2022 चा कडाप गेलेला होता। ठीक आहे, तर कधी कधी कडाप कोणकोणत्या जिल्हा कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप जास्त जातो, कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी जातो। तर एवढा जो कडाप गेला होता तर हा गोवा डिव्हिजनचा कडाप गेला होता। गोवा डिव्हिजनचा कडाप खूप कमी या ठिकाणी गेला होता। एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं 50% सिलेक्शन झालं होतं, ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं 55 ते 60 च्या आसपास सिलेक्शन झालं होतं, ओपन यूआर कॅटेगरीच्या मुलांचं जवळपास 55 पर्यंत सिलेक्शन झालं होतं, 55 ते 60%वर। एवढा कमी कडाप या ठिकाणी 2022 चा गेला होता। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो काही ना काय आपल्या किस्मतवर सुद्धा काही डिपेंड या ठिकाणी करते। ठीक आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जातो आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा जास्त सुद्धा जातो। तर 2022 ला खूप कमी कडाप त्या ठिकाणी गेला होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि तेव्हापासून भयानक कॉम्पिटिशन जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये वाढलेली आहे। ठीक आहे, आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती जी या विद्यार्थी मित्रांनो खूप म्हणजे शाही ड्युटी आहे, कारण की 4 घंटेची ड्युटी असते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। 10 वाजता येते ते ऑफिसमध्ये आणि ऑफिस खोलते आणि 2 वाजता चालले जाते आणि 4च घंटेची ड्युटी असते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची आणि एकदम
लोकशाही आहे. तुम्ही जर गावामध्ये जर काही एखादा जर तुम्हाला पार्सल पाठवायचं असेल किंवा तुम्हाला फॉर्म कुठं पाठवायचा असेल ऑफलाईन पद्धतीनं, तर तिथं तुम्हाला दिसणार आहे ते बसलेच राहते, फक्त कोणतंच काम नसते. ऑफिसमध्ये बसल्या बसल्याच त्यांना काम असते 4 घंट्याचं. ठीक आहे. तर सरकारी नोकऱ्या किती काय म्हटलं तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे ड्युटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकची, आणि किती काय म्हटलं तर आपण गव्हर्नमेंट जॉब आहे. आणि बाकीच्या भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर बरंच काही राहते, पेपर सुद्धा राहते, ग्राउंड सुद्धा राहते. ठीक आहे. त्यानंतर ज्या मेडिकल सुद्धा असते, त्यानंतर फायनल सिलेक्शन अशी प्रोसेस असते. पण पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकमध्ये असं नाही आहे. तर यामध्ये डायरेक्ट फॉर्म भरायला लागते आपल्याला आणि आपल्याला फक्त थोडं संयम ठेवायचं आहे. ठीक आहे. तर 7 लिस्टा महाराष्ट्राच्या लागणार आहे आणि यावर्षी जास्तही लागू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. दरवर्षी 7 लिस्टा लागत असते महाराष्ट्राच्या पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकच्या. ठीक आहे. तर तुम्हाला फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा आहे, ज्यांनी सुद्धा भरला असेल तर. ठीक आहे. आणि सर्वात कमी जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या आता सांगून देतो. ठीक आहे. तर सर्वात कमी जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे. तर चंद्रपूरमध्ये सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की चंद्रपूरमध्ये 147 जागा आहे आणि जिथं जास्त जागा राहते तिथं जास्त सिलेक्शन होण्याचे चान्सेस असते. ठीक आहे. आणि एखाद्या ठिकाणी कमी जागा असले तिथं सुद्धा थोडेफार चान्सेस असते सिलेक्शन होण्याचे, कारण की जिथं खूप कमी जागा आहे तर तिथं जास्त फॉर्म येत नसते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा कट ऑफ कमी जाण्याचा जे चान्सेस त्या ठिकाणी बनते, ज्या ठिकाणी खूपच कमी जागा आहे. कारण की कसं आहे, खूप कमी जर जागा असल्या तिथं कोणी फॉर्म भरत नाही, जास्त अर्ज आले नाही तर मग आपलं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे आणि रत्नागिरीला 94 जागा आहे. त्याचबरोबर रायगड डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ खूप कमी जाणार आहे, कारण की 80 जागा आहे रायगडला. आणि त्याचबरोबर जे आहे गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे. कारण की गोवा डिव्हिजनमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर जण जॉब सोडून देते, जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुकला इथं लागलेले ते मुलं काय सोडून देते जॉब तिथून गोवा डिव्हिजनला, कारण की त्यांना खूप लांब पडते आपलं महाराष्ट्र. गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामध्येच येते. ठीक आहे. तर गोवा डिव्हिजनला बऱ्याच विद्यार्थ्यांना परवडत नाही, तर ते जॉब सोडून देत, तिथं जागा रिक्त असते आणि भरपूर मुलं, खूप कमी मुलं त्या ठिकाणी, भरपूर मुलं जे फॉर्म त्या ठिकाणी भरत नाही. ठीक आहे. खूप कमी अर्ज गोवा डिव्हिजनला होते, तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे गोवा डिव्हिजनला सुद्धा, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे कराड डिव्हिजनला सुद्धा सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की कराड डिव्हिजनला जागा कमी आहे आणि तिथं खूप कमी अर्ज त्या ठिकाणी येते आणि तिथं सुद्धा खूप म्हणजे त्या ठिकाणी चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे कराड डिव्हिजनला. तर कराड डिव्हिजनला सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म टाकू शकता, ज्यांनी सुद्धा फॉर्म टाकला नसेल तर. ठीक आहे. तर कराडमध्ये जवळपास फक्त 30च जागा आहे. ठीक आहे. तर कट ऑफ कमी जातो कराड डिव्हिजनचा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जातो, गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पालघरमध्ये आपण जागांचा जर विचार केला तर पालघरमध्ये 47 जागा आहे, पण चान्सेस तिथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे पालघर डिव्हिजनला. ठीक आहे. तर पालघर डिव्हिजनला सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा कट ऑफ कमी गेला होता. ठीक आहे. तर हे काही मोजके जे विद्यार्थी मित्रांनो डिव्हिजन आहे, तर या ठिकाणी कट ऑफ कमी जात असतो, एक लक्षात ठेवा. तर तुम्हाला जर इथं फॉर्म टाकायचा असेल तर फॉर्म तुम्ही तसा भरू शकता. ठीक आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.